नमस्कार. आज मी आपले सामाजिक प्रश्न त्यांचं गांभीर्य सोबतच आपल्या तरुणांसोबतच सामाजिक प्रश्नांना एका वेगळ्या वळणावर कसं घेऊन जाऊ शकू यावर बोलणार आहे. माझं बोलणं पक्षीय कार्यकर्त्यांना कितपत पटेल न पटेल हा वेगळा विषय, परंतु तरीही पक्षाचा कार्यकर्ता कसा असायला हवा हे थोडं सांगतो, नंतर माझ्या मूळ मुद्द्याला प्रवेश करतो. शिवसेना, अरे मंदिरांना लागलेल्या जळमटांच्या पलीकडे जाऊन प्रबोधन काटाकर यांनी जे हिंदुत्व सांगितलं ते कळालं का? कळायला हवं. काँग्रेस, नेहरूंनी मानलेला राष्ट्रवाद, महात्मा गांधी यांचा मूळ वैचारिक दृष्टिकोन सोबतच लाल बहादूर शास्त्री यांचा प्रखर राष्ट्रवाद कळाला का? कळायला हवा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी या शब्दाच्या पल्याड पुरोगामित्व हा शब्द दडलेला आहे. तो शब्द कळाला का? हा शब्द तसा हलका नाही, हा शब्द खूप जड आहे. भल्या भल्यांना पेलत नाही. या शब्दासाठी कित्येक महापुरुषांनी आयुष्य वेचलंय. तेव्हा आजही काही जण आयुष्य वेचण्याचा प्रयत्न करत आहेत. मरणाची भीती नाही हो, मरणाची भीती नाहीच. तेव्हा हा जन्मच त्यांना मरणासाठीच असतो हे बहुधा त्यांना लवकर कळालं असावं. आपल्यासारख्यांना उशिरा कळतं. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, अरे ज्या माणसामुळे तुमची मातृभाषा माझी मातृभाषा संपूर्ण देशाला कळते, का आपण या माणसाचं ऋणी असू नये? पण काही असो, या माणसाकडे दरार आहे. डर होना चाहिए, तभी तो लाइफ चलती है. वंचित बहुजन आघाडी, अरे समाजामध्ये समानता असावी यासाठी पेटून उठलेले आधारवड. कसे पक्षाचा कार्यकर्ता हा पक्षाच्या पल्याड जाऊन विचार करणारे कार्यकर्ते असायला हवेत. नाहीतर जिकडे चांदी तिकडे महात्मा गांधी असं असायला नको. असो, राजकीय विषय वेगळा. मला आपल्या पालक मंडळींचा जो त्याग आहे ना, मला कधी कधी खूप भारावून सोडतो. पालक मंडळींचा खूप मोठा त्याग आहे. लेकरांना जन्म दिल्यापासून त्याचं ज्युनियर KG, सिनियर KG, स्कूल, कॉलेज, त्याचे क्लासेस, डिग्री, एवढंच काय त्याचं लग्नही आईबापांना जुळवून द्यावं लागतं. या सर्व काही प्रोसेसमध्ये आई वडील वर्ग ह्याच्यामध्ये गुंतून गेलेला दिसतो. पोटाला चिमटे घेत लेकरांचे शिक्षण करायची, कर्ज काढून लेकरांचे शिक्षण करायची, एवढंच काय स्वतःच्या नव्हे तर लेकराच्या आवडीनिवडीची चिंता करायची. समजा माझी ऐपत आहे, माझ्या लेकराला 10,000चा मोबाईल घेऊन देण्याची, तरी मी करतो काय, त्याला 20,000चा मोबाईल घेऊन देतो का? की तुम्हाला माहित आहे त्याच्या मित्राकडे 20,000चा मोबाईल आहे, माझ्या लेकराला कमीपणा नको, इथपर्यंत जाऊन आपण विचार करतो. बरोबर? मला खरंच पालक मंडळ एक साधा प्रश्न विचारावासा वाटतो. खरंच तुम्ही जगताय का? खरंच तुम्ही जगताय का? मला तरी जगताना अजिबात दिसत नाहीत. कधीतरी तुम्ही स्वतःवर प्रेम केलं का? कधीतरी तुम्ही स्वतःसाठी वेळ दिला का? तर कधीतरी तुम्ही स्वतःच्या आरोग्याचा विचार केला का? तर आरोग्याचा विचार केला असेल तर आरोग्यासाठी खाल्लं का? का नाही, सकाळी 2 चपात्या खातोय, संध्याकाळी 2 चपात्या खातोय, याला खाणं नाही म्हणत. खाणं हा खूप मोठा व्यापक कन्सेप्ट आहे. मल्टी डायमेन्शनल, मल्टी डिसिप्लिनरी खूप मोठा व्यापक कन्सेप्ट आहे. असो नाही, प्रत्येक आईवडिलांना असं वाटतं माझंच लेकरू हुशार, आज ना उद्या ते माझं नाव काढेल, अवश्य काढेल, चांगले दिवस येतील असं म्हणत राहायचं, जगत राहायचं. पण कधीतरी आपण वास्तवाचा विचार करतो का? वास्तव 15 लाख मुलांनी जर 12वीची परीक्षा दिली असेल दरवर्षी, तर त्यापैकी दरवर्षी सरकारी नोकऱ्या आणि प्रायव्हेट नोकऱ्या मिळतात किती, याचं कधी गणित मांडलं का? गणित मांडून बघा. हार्ट अटॅक. असे आपण एवढं जीव तोडून लेकरांचं शिक्षण करतो, नंतर लेकरांचं रानकीला लागलाच नाही, नोकरी व्यवसाय धंदा त्याला जमलाच नाही, तर आपण आपल्या कर्माला दोष देत बसतो, आपण आपल्या लेकरांना दोष देत बसतो. पण कधी या वास्तवाचा विचार करतो का? हे वास्तव आपण सरकारी दरबारी मांडण्याचा प्रयत्न करतो का? नाही. हे वास्तव आपण कधीतरी आपण पॅरेंट टीचर मीटिंगमध्ये बोलतो का? नाही. आपण विचार करतो तो काय? पालक मंडळी विचार करते ती काय? माझ्या लेकराला कोणत्या सिटीमध्ये क्लास लावायचा आहे आणि किती लाखांचा क्लास लावायचा आहे याच्या पलीकडे विचार करत नाहीत.
तसं पाहिलं ना, आपण सर्वजण हाडामासाचे कलाकार हो, हाडामासाचे कलाकार. लहानपणी आदर्श बाळाची भूमिका पार पाडायची. आदर्श बाळ म्हणजे कसं, गुणी बाळ, हसरं बाळ, खेळतं बाळ, पुन्हा मारहाण करत नाही, शिवीगाळ करत नाही, एवढंच काय स्वतःच्या जेवणाची प्लेट स्वतः धुवून ठेवतं. आदर्श बाळाची भूमिका पार पाडायची. नंतर आदर्श विद्यार्थी, नंतर नोकरी व्यवसाय, नंतर आदर्श बापाची भूमिका पार पाडायची, नंतर आदर्श आजोबाची. या सर्व काही भूमिका पार पाडत असताना, आपण आपल्या आयुष्यामध्ये जगत असताना, आपण आपल्या जाती धर्माची गाठोडी डोक्यावर घेऊन वागत असतो. खरं सांगू, ही जाती धर्माची गाठोडी डोक्यावर घेऊन वागायची कधीच नसता. ती बाजूला ठेवून आयुष्याची वाटचाल करायची असते. परंतु या वाटचालीमध्येही निसर्गही आपल्याला हवा तेवढा साथ देताना दिसत नाही. कधी कधी डोळ्यातून पाणी काढतो आणि कधी कधी पाणीच पाणी करून टाकतो. बरोबर ना? मध्यंतरी पंकजा मुंडे मॅडम आणि अक्षय कुमार सर मराठवाड्यामध्ये एका सोहळ्याला आले होते. त्यावेळेचं केलं मी वर्णन, दुष्काळाबद्दलचं केलं वर्णन. असं आहे, ऐका. ॲक्च्युली दुष्काळ काय असतो, शब्दांचा वर्षा होतो बरं का. ऐका. वसंतापरी जीवी श्वास संपला, वसंतापरी जीवी श्वास संपला, पाहतो त्याने जवक्षांना कुठे न हिरवा देठ. वसंतापरी जीवी श्वास संपला, पाहतो त्याने जवक्षांना कुठे न हिरवा देठ. तप्त निखारे अग्निमय ज्वाळा, तप्त निखारे अग्निमय ज्वाळा, तळमळ लागे त्या मना, तळमळ लागे त्या मना, पाहुनी दुष्काळाच्या झळा, पाहुनी दुष्काळाच्या झळा. ढगाम पायी अपेक्षांचे कोंदण, ढगाम पायी अपेक्षांचे कोंदण, इवल्या पावलास ही वनवन. मात्र नशिबी टँकरचे ऋण, मात्र नशिबी टँकरचे ऋण. दुर्दैव इथले संपत नाही, दुर्दैव इथले संपत नाही. कपाळीचे वाळवंट होताना, कपाळीचे वाळवंट होताना, तरी तरी जीवा पाडतो लळा, तरी जीवा पाडतो लळा मुक्या परी, तरी जीवा पाडतो लळा मुक्या परी. छावणीत बांधतो आम्ही रेशीम गाठी, रेशीम गाठी. हे होतं मराठवाड्याचं दगदगतवनं. तसा दुष्काळ हा महाराष्ट्राला नवीन नाही. सगळ्यात जास्त होरपळलेला भाग म्हणजे मराठवाडा, नंतर विदर्भ, नंतर पश्चिम महाराष्ट्र. आपण आपल्या आयुष्यामध्ये जगत असताना, आपण आपल्या संसारामध्ये जगत असताना, संसाराचा राड गाडग चालवत असताना, आपण आपल्या सुखाचा शोध घेत असू काय? कोणी सांगेल का सुख म्हणजे काय? हो, सुख म्हणजे काय? दारासमोर 10-20 लाखाची गाडी उभा केली म्हणजे सुख आलं. टोले जंगाचा बंगला बांधला म्हणजे सुख आलं. बक्कळ असा पैसा कमवला म्हणजे सुख आलं. आमदार खासदार झालो म्हणजे सुख आलं. हो, आजकाल सगळ्यांना डोहाळेच लागले. कोर्टाच्या जज पासून ते पार पिऊन पर्यंत सगळ्यांना डोहाळेच लागले. असो, किंवा एखादी सुंदर अशी तरुणी माझी बायको आहे असं सांगताना सुख आलं नाही. तरुणाईला वाटू शकतं, तरुणाईला वाटू शकतं सुख आलं. खरं सांगू, मुळीच नाही, मुळीच नाही. सुख हे मानून चालायची गोष्ट आहे. सुख हे मानून चालायची गोष्ट आहे. ते कमी किंवा अधिक याचं मूल्यमापन करता येत नाही. फक्त मानून चालायचंय. फक्त त्यासाठी थोडंच मन शांत असायला हवं, दुसरं काही नाही. मानून चालायचं, सुखी आहे. परंतु जसा काळ बदलला तसा संघर्षही बदलतो. जसा काळ बदलला तसा संघर्षही बदलतो. संघर्ष आणि काळाच्या धारेवर आपल्याला आपलं आयुष्य जगून दाखवावं लागतं, ताणून धरावं लागतं. संघर्ष म्हणजेच आयुष्य आणि आयुष्य म्हणजेच संघर्ष. परंतु या संघर्षाला भिवून कित्येक जण आपलं आयुष्य संपवतात, कित्येक जण आपलं आयुष्य संपवतात. अशा काही घटना आणि ऐकायला पडतात. आईवडिलांनी लेकरांचा खून केला आणि नंतर स्वतःही आत्महत्या केली. वाईट वाटतं हो. पण एवढ्याच जर कवळ्या मनाचे होतात तर संसार थाटलाच कशाला, थाटलाच कशाला. कसं आहे, आपण आपल्या अपेक्षांच्या डोंगरावर चढतोय 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 बस चढतोय. मग आपण ह्या अपेक्षांच्या डोंगरावर स्वतःहून चढतो की आपल्याला आजूबाजूचा समाज चढायला लावतो हेच कळत नाही. मग त्या अपेक्षांच्या डोंगराच्या 2 पावलं जरी पाठीमागे यायचे म्हटला तरी नकोशे होतात, नकोशे वाटतात. जीवन संपूर्ण परवडलं पण ते 2 पावलं पाठीमागे यायचे नको म्हणतात. अरे, एक वेळेस भीक मागण्याची वेळ आली तरी ना भीक मागे, तिथून माझ्या श्रीमंतीचा मार्ग सापडेल आणि आयुष्यामध्ये श्रीमंत होऊन दाखवेल. याला म्हणतात धमक. असायलाच हवी, असायलाच हवी. कसं आहे,
एक वेळेस तुमच्याकडे पैसा नसेल, तुम्ही पैशाने मजबूत नसाल चालेल, एक वेळेस तुम्ही शरीराने मजबूत नसाल चालेल, परंतु मनाने एवढं कणखर आणि मजबूत असलं पाहिजे, त्याला जगात तोड नसली पाहिजे, जगात तोड नसली पाहिजे. एक उदाहरण सांगतो. पावसाळ्याचे दिवस आहेत, ढग दाटून आले आहेत आणि शेतामध्ये तुम्ही एकटे उभे आहात आणि सहज तुम्ही ढगांकडे पाहिलं. लख असा प्रकाश चमकला, विजेचा कडकडाट झाला आणि क्षणाच्या आतमध्ये तुम्हाला असं वाटलं, आता मी संपतो की काय, परंतु नाही. तुम्ही त्याच निधड्या छातीने, त्याच निरागस डोळ्यांनी, त्याच हिमतीने रोखून पाहिलं. क्षणभर त्या विजेचा काळजालाही पाझर फुटावा. अरे ही वेळ योग्य नव्हे आणि धाडकन बाजूला असलेल्या झाडावर कोसळावं आणि तुम्ही मात्र मोकळं व्हावं. एवढं कणखर आणि मजबूत असलं पाहिजे मनाने. माझा जन्म कशासाठी, मला आयुष्यामध्ये कसं जगायचे, मला आयुष्यामध्ये कोणत्या मार्गाने चालायचे. इतिहासामध्ये असे काही माणसं होऊन गेले, मार्ग पकडल्यामुळे त्यांच्या एका मार्गाने चालले, म्हणून त्यांच्या आयुष्याला अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. असे निवडण्याचे मार्ग असंख्य आहेत. माझा जन्म कशासाठी, मला आयुष्यामध्ये कसं जगायचे, मला कोणत्या मार्गाने चालायचे, यापैकी एक दोन जरी गोष्टी माझ्या तरुणाला कळल्या ना तरी खूप झालं. सत्य शेवटी काय हो, आयुष्य म्हणजे पानवटा आहे. पाणी प्यायचे, विसावा घ्यायचा आहे आणि पुढे निघायचे. हा विसावा घेणं म्हणजे काय, आयुष्य जगून दाखवणं. आणि माझी पालकमंडळी खूप काही चिंता करते. कुणाची? या तरुणाची त्यांना खूप चिंता वाटते. त्यांच्या मते ही तरुणाई सगळी काही भांबवलेली तरुण आहे, झपाटलेली तरुण आहे. त्यांच्या मते झपाटलेली तरुण आहे. कारण नंबर 1, डॉल्बीच्या तालावर थिरकत आयुष्य म्हणजे फक्त एन्जॉय करणारी माझी तरुण आहे. माझ्या तरुणाच्या दृष्टिकोनातून एन्जॉय म्हणजे काय हो, दारू पिणं, नीट प्यायची, नीट असे तर झर्र झालं पाहिजे. माझ्या तरुण दृष्टिकोनातून एन्जॉय म्हणजे काय, उटपटांग काम करणं. फेसबुक, व्हॉट्सॲप, ट्विटर ते ट्विट केलंय, 500 नंबरचं ट्विट चालू आहे, माझं 501. काय ट्विट होतं माहीत नाही, किती खरं होतं माहीत नाही, किती खोटं होतं माहीत नाही. ट्विट केलंय, करायचं. एक काळ असा होता, उद्योगधंदा करणाऱ्या माणसांना काही लोकांना थोडं खुश ठेवावं लागायचं. आजकाल तो काळ बदलला आहे. आजकाल ट्विटरवाल्यांना खुश ठेवावं लागतं. कोण जाणे तुमच्यावरती काळा येईल. तुमच्या अशा एका ट्विटमुळे असे लाखो ट्विट तयार होतात, हजारो ट्विट तयार होतात आणि एखाद्या चांगल्या माणसालाही नाईलाजाने स्वतःच्याच हाताने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारावी लागते. इथपर्यंत आपण विचारही करत नाही. आणि या ट्विटरवाल्यांसाठी ही तरुणाई म्हणजे कोण आहे माहिती? ही तरुणाई म्हणजे फ्री आर्मी आहे. त्यांच्यासाठी फ्री आर्मी, फुकटची सेना आहे ट्विट करणारी. असो, माझ्या तरुणाच्या दृष्टिकोनातून एन्जॉय म्हणजे काय, इव्हेंट साजरी करणं. बर्थडे आहे भावाचा, जल्लोष सारे गावाचा. बर्थडे आहे भावाचा, जल्लोष सारे गावाचा. भाईचा बर्थडे वाजले 12, तुळशी पॅटर्न. भाईचा बर्थडे वाजले 12, आयुष्याचे 12 वाजतात, कळतही नाही. आणि जर इव्हेंट्स बद्दल सांगायचं जर म्हटलंच तर देर आर ओनली 2 बिग इव्हेंट्स इन अवर लाईफ. वन इज बर्थ अँड सेकंड इज डेथ. आपला जन्म जिथपासून आपल्या कर्माचा प्रवास सुरू होतो आणि आपला मृत्यू जिथपासून आपल्या काळोखाचा प्रवास सुरू होतो. कधी विचार केलाय का, या काळोखाच्या प्रवासात माझ्या सोबतीला कोणी असेल काय? ज्या बायकोने माझ्यासोबत 7 जन्म देण्याची लग्न मंडपात गाठ बांधली, ती सोबतीला असेल काय? मुळीच नाही. ज्या लेकरावर मी आयुष्यभर प्रेम केलं, ती तरी सोबतीला असेल काय? मुळीच नाही. ज्या आईबापांनी मला वाढवलंय, ती तरी सोबतीला असेल काय? नाही. ते कुठेतरी अंधाऱ्या प्रवासात कुठेतरी दूरवर कुठेतरी निघून गेली असतील. सापडण्याचा प्रयत्न केला, ते सापडणार नाही. हा प्रवास फक्त एकट्यानेच करायचा आहे. कधी विचार केलाय का? करून बघा. आणि खरं सांगू, एन्जॉय म्हणजे
अशी एखादी गोष्ट, अशी एखादी कृती ज्यामध्ये तुम्ही हरवून जाणं म्हणजे एन्जॉय, हरवून जाणं म्हणजे एन्जॉय. ज्वलंत उदाहरण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. असं त्यांचं एक अंग सांगतोय, हे खूप व्यापक व्यक्तिमत्व आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ही एन्जॉयड हिज लाईफ थ्रू रीडिंग बुक्स ओनली. मेकिंग कॉन्स्टिट्यूशन वॉज अ पिरॅमिडल सर्वे. झपाटलेली तरुणाई. कारण नंबर 2, स्वतःचा आनंद दुसऱ्यांच्या आनंदात शोधणारी माई तरुण आहे. स्वतःचा आनंद दुसऱ्यांच्या आनंदात शोधणारी माई तरुण आहे. का? एखाद्या नटाने एखादा हेअरकट केला, कटिंग बद्दल बोलतोय, हेअरकट केला, मलाही तोच करायचा आहे, 4 पट पैसे लागू, मलाही तोच करायचा आहे. फॅशन आहे ना. एखाद्या नटाने तिकडं घरात डुक्कर पाळलं की मलाही डुक्करच पाळायचंय. हो, खूप जण डुक्कर पाळतात. त्याने शेण खाल्लं की मला शेणच खायचंय. पिझ्झा दिला तरी शेणच खायचं. मुलीमध्ये काय वेगळं नाही. ती नटी कोणता टॉप घालते, मलाही त्याच रंगाचा आणि त्याच क्वालिटीचा टॉप पाहिजे. ती नटी कोणत्या ब्रँडची पर्स वापरते, मलाही त्याच ब्रँडची पर्स वापरायची. ती नटी कोणत्या बीचवर जाऊन पाण्यात डुबक्या मारते, मलाही तिथंच जाऊन डुबक्या मारायच्या. वेगळं काही नाही. मुला आणि मुलीमध्ये वेगळं काही नाही. एवढंच काय, इस्तरी सर्जरी जसे ब्युफोप्लास्टी असेल, असो सर्जरीचा पार्ट वेगळा. हे मुलीला सगळं काय माहिती असतं, वेगळं काही नाही. तुमच्यापैकी एखादा म्हणू शकेल आम्ही यांची काय फॉलोअर आहोत. फॉलोअर आपण फॉलो होतो कधी? एक, आपल्याला त्याची लॅविश लाईफस्टाईल आवडत असेल, गाडी घोडा रुबाब आवडत असेल, किंवा त्यांनी दाखवलेले ऍक्टिंग हावभाव एक्सप्रेशन आवडत असेल, किंवा या नश्वर देहाची कातडी आवडत असेल, चमडगिरी म्हणतात ना त्यातला प्रकार असू शकतं. खरं सांगू, फॉलोअर व्हायचंच आहे ना, फॉलोअर व्हायचंच आहे ना, तर स्वतःच्या मनाचे फॉलोअर व्हायला शिका. स्वतःच्या मनाचे फॉलोअर व्हायला शिका. आयुष्य कडेला जाईल हे फॉलोअर होता होता आणि शिकता शिकता. आणि ठामपणे तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ज्यावेळेस तुम्ही स्वतःच्या मनाचे फॉलोअर होता ना, त्यावेळेस आयुष्यामध्ये कधीच मनस्ताप येत नाही. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही स्वतःच्या मनाच्या व्यतिरिक्त इतर कोणाचे, आईवडील असतील, बहीण भाऊ असतील, इतर कोणाचे ज्यावेळेस तुम्ही फॉलो होता ना, तर आयुष्यामध्ये मनस्ताप येणार म्हणजे येणारच. लिहून दे तुम्ही. आजकाल कसे समाजामध्ये काही घटना घडली ना, तर आम्ही आंबेडकरवादी, आम्ही सावरकरवादी, आम्ही गांधीवादी, आम्ही गोडसेवादी, आम्ही हिंदुत्ववादी. कसे तरुणाईमध्ये स्पर्धा चालली. आपण या नावांच्या काय केलं, मेखा ठोकल्या आणि त्या प्रत्येकजण ठरवायचं मला कोणत्या मेखींना जाऊन बांधून घ्यायचे. आणि करत काही नाही. आपण फक्त आरोप आणि प्रत्यारोप करत एकमेकांचे उणे दुणे काढत फक्त आयुष्य जगतोय. का? कधीतरी या मेखा उपटून सोबतीनं चालायला शिकलं पाहिजे. जग खूप मोठे हो, जग खूप मोठे. पाण्याच्या बोलबडा एवढं आपलं आयुष्य, त्याच्यामध्ये आपले नाटके कळत नाहीत, आपल्याला ओळखही नाहीत. झपाटली तरुणाई. कारण नंबर 3, कर्तृत्वहीन होत चाललेली माई तरुणाई. कर्तृत्वहीन होत चाललेली माई तरुणाई अर्थात डिपेंडन्सी वाढवलेली माई तरुणाई. एक उदाहरण सांगतो. समजा मी डॉक्टर आहे आणि माझ्या 2 मित्रांना डायबिटीज झालेला आहे. 2 जिगरी मित्र आहेत लहानपणीचे. दोन्ही मित्रांना डायबिटीज झालेला आहे. एकाच प्रकारचा दोघांना डायबिटीज झालेला आहे. आणि मी नवीनच दवाखाना टाकलेला आहे, दवाखान्याची ओपनिंग केलेली आहे. आणि एके दिवशी माझा पहिला एक मित्र आला, तुम्हाला बोलला नवीन आयुष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा, पाहुणचार केला. नंतर मला काय बोलला, मला काय औषध गोळ्या देणार आहेस का नाही, असं मला जो बोलला. मी त्याला औषध गोळ्या दिल्या, पाहुणचार करून तोही निघून गेला. दुसऱ्या दिवशी माझा दुसरा मित्र आला. तो बोलला, अरे मला डायबिटीज झालेला आहे. म्हटलं हो मला माहिती आहे. बरं डायबिटीज काय झाला, काय असे कारण घडले माझ्या आयुष्यामध्ये, प्रश्न विचारला. दुसरा प्रश्न विचारला, माझ्या बायकोची कशी काळजी घेऊ. तिसरा प्रश्न विचारला, माझ्या लेकरांची कशी काळजी घेऊ. चौथा प्रश्न विचारला, माझ्या आईबापांची कशी काळजी घेऊ या रोगासाठी. मी त्याला एक पुस्तक दिलं, माठे दिले पुस्तक दिलं. आणि त्यांनी मला वाचण्याचं पुस्तक दिल्यानंतर त्यांनी मला वाचण्याचा प्रॉमिस केलं आणि पाहुणचार करून गोळ्या औषध घेऊन तोही निघून गेला. आता दोन्ही मित्रांमधून आउटपुट काय निघालं, सार्थ काय निघालं. जो माझा पहिला मित्र आहे, ज्याने फक्त मला काय औषध गोळ्या देणार आहेस नाही असं जो मला बोलला आणि नंतर निघून गेला, काय वाटतं तुम्हाला? तो औषध गोळ्या संपल्यानंतर पुन्हा माझ्याकडे येणार आहे. म्हणजेच काय, त्यांनी डिपेंडन्सी वाढवलेली आणि बहुतेकदा त्याने स्वतःचा स्वाभिमान गमावलेला आहे. त्याच्या आणि माझ्या नंतर त्यांनी स्वतःचा स्वाभिमान गमावलेला आहे.
म्हणजे लॉस ऑफ फ्रीडम. माझा दुसरा मित्र आहे ज्याने मला प्रश्नांचा भडीमार केला, प्रश्न विचारले. मी त्याला पुस्तक दिलं, म्हणजे काय, आय हॅव शोन इक्वॅलिटी. असे समान नजरेतून बघणारी या पृथ्वी पटलावर माणसं खूप कमी आहेत. आय हॅव शोन इक्वॅलिटी. मी त्याला सेल्फ एनकरेज केलं पुस्तक देऊन सोबतच, आणि त्याने मला वाचण्याचं प्रॉमिस केलं. म्हणजेच काय, त्याने इंडिपेंडन्सी वाढवलेली. अवलंबून राहणार नाही. शक्यतो तो बहुतांशी तो माझ्यावरती अवलंबून राहणारच नाही. इंडिपेंडन्सी वाढवलेली. कळलं ना की कसं काही अंशी का होईना, पण जागरूक असलेलं मन कसं इंडिपेंडन्सी वाढवतो आणि अजागरूक मन कसं डिपेंडन्सी वाढवतो. कळलं. झपाटलेली तरुणाई. काळ नंबर 4. पेशन्स हरवलेली माहिती नाही. पेशन्स हरवले. सहनशीलता अजिबात नाही. क्षुल्लक कारणावर एकमेकांची डोके फोडणारी माहिती तरुण आहे. सगळेच तरुण करतात असं नाही. क्षुल्लक कारणावर एकमेकांचा खून करणारी माहिती तरुण आहे. एवढंच काय, एखादे वयोवृद्ध व्यक्ती रस्त्याने पाऊल वाटेने हळवारपणे चालत आहे आणि माझी झपाट्याने चालणारी तरुणाई त्या वयोवृद्ध व्यक्तीला जाऊन म्हणते काय, ए म्हाताऱ्या थोडं बाजूला चाल की, दिसत नाही का, असं म्हणून हिनवणारी माहिती तरुण आहे. कधी आपण विचार करतो का आज जी त्यांच्यावर वेळ आहे ती माझ्यावरही येणार आहे, त्याचा कधी आपण विचारच करत नाही. सगळेजण असं करतात असं नाही. असो, कसं आहे, माझी तरुणाई खूप काही गोंधळलेली आहे. नेमकं काय करावं कळत नाही, कुठे सुरुवात करावी हेही कळत नाही, कुठे थांबावं हेही कळत नाही. वैसे जिंदगी हकीकत में क्या है ये कौन समझाए. शायद कोरोना ने हमें समझा दिया. ते कसं, अ व्हायरस, अ सिंगल व्हायरस. ओके. A virus has put the whole world into the homepage. Am I right? And has been killing our ego, our attitude, our positions. Whether you are CM or PM, whether you are beggar or millionaire, whether you are a strong God devotee or atheist, all are equal in front of nature. Nothing else. The baseline is nature is everything, and we, the man, live with nature. That's it. दिवसामागून दिवस चाललेत, महिन्यामागून महिने चाललेत, वर्षामागून वर्षे चाललेत. उन्हामागून पावसाळा येतोय, पावसाळ्यामागून हिवाळा येतोय, आणि याच्यामध्ये माझी तरुणाई जगते. काहीतरी माझ्या तरुणाने थोडंसं बाहेर येऊन स्वतःचं खरं मूल्य कळायला हवं, स्वतःचं खरं स्थान दाखवायला हवं, स्वतःचं खरं अस्तित्व याचा शोध घ्यायला हवा. यदि ऐसा ना हो जाए जमाना हमें पीछे छोड़ दे. हे कतही नाही हो सकता. या विचाराने चाललं पाहिजे, वागलं पाहिजे, बोललंही पाहिजे. तसं पाहिलं ना, आपण सर्वजण गंडवले जातोय, खेळवले जातोय. आपल्या सर्वांच्या आयुष्याचा खोखळा. हे कसं, we all are being planted by someone. Here, someone means some own beneficiary people, some blind promising people, and the most important thing is they live within us, but we never realize. Fact है, but we never realize. असं पाहिजे ना, माझ्या तरुणाईने सावधान व्हायला शिकलं पाहिजे, सावधान व्हायलाच हवं. कोणतंही राष्ट्र हे देखील काम करणाऱ्या उमद्या हातांच्या जोरावर ताठ उभा असतं. उमदे हात म्हणजेच काय, तरुणाई. ही तरुणाई म्हणजे काय, ही माझी तरुणाई आपल्या जडणघडण होत असताना, म्हणजेच माझी तरुणाई आपल्या स्कूल कॉलेज लाईफमध्ये जगत असताना त्याच्या आजूबाजूला घडणाऱ्या ज्वलंत अशा राजकीय, अराजकीय, वैयक्तिक, सामाजिक आणि डिजिटल इंडियामध्ये काहीतरी डिजिटलच गोष्टी घडत आहेत. या गोष्टींचा त्रास होतो का, माझ्या तरुणाईने विचार करायला हवा. कोणीतरी सांगते म्हणून या जातीचा ही जात चांगली आहे, ही जात चांगली नाही. कोणीतरी सांगते म्हणून हा धर्म असाच आहे, तो धर्म तसाच आहे. कोणीतरी सांगते म्हणून हे असंच असतं, ते तसंच असतं. फक्त लोकांचं ऐकायचं आणि आपण ऐकत बसायचं. त्याचं वास्तव शोधण्याचा प्रयत्न करायचा नाही. की किती खरं आहे किती खोटं याचा कधी वास्तव शोधण्याचा आपण प्रयत्न करतच नाही. कसं आहे, त्या सर्व काही बाबींमध्ये माझी तरुणाई आपल्या ध्येय धोरणांच्या पाठीमागे लागलेली असताना, या सर्व काही विचारांमध्ये गुरफटली जाते.
गुरफटली जाते आणि गुरफटली जाऊन एका आयुष्यामध्ये एका वेगळ्याच पटरीवर चालू लागते, ज्या पटरीला भविष्यच नाही, ज्या पटरीला भविष्यच नाही. मग आपण आपल्या आयुष्याच्या संध्याकाळी विचार करत बसू, अरे मला आयुष्यामध्ये दैदिप्यमान असं काहीतरी करायचं होतं, पण काय राहूनच गेलं. कारण वेळ संपली असते. कुंडे कुंडे नवंपयः पिंडे पिंडे मतिभिन्ना. प्रत्येकाचं चालणं वेगळं असतं, प्रत्येकाचं वागणं वेगळं असतं, प्रत्येकाचं बोलणं वेगळं असतं, प्रत्येकाचं कृती करणं वेगळं असतं, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. हे सर्व काही वेगवेगळं एका माणसाचं असतं, प्रत्येकाचं वेगवेगळं असणारच. हे आजूबाजूला हे वेगवेगळं असणारच. याच्या पल्याड जाऊन सांगतो. मनाची मूळ व्याख्याच अशी आहे, संकल्प विकल्पात्मक मन. कोणती गोष्ट करावी, कोणती गोष्ट न करावी, हे सर्व काही मनच ठरवतं. मग एकटं मन एवढं चंचल आहे, तर आजूबाजूच्या माणसांची मन किती चंचल असतील याचाही विचार व्हायला हवा. म्हणजे काय सांगण्याचा अर्थ आहे की आजूबाजूचं हे असंच असणार आहे. सांगण्याचा अर्थ आहे की माझ्या तरुणाईने निग्लेक्ट करायला शिकलं पाहिजे. तसं पाहिलं ना, हे जाती धर्म पंथ एक तर खूप श्रीमंत वर्गामध्ये, एक तर खूप गरीब वर्गामध्ये पाळले जात नाही पाळले. खूप श्रीमंत वर्गामध्ये आंतरजातीय लग्न होतात, आंतरधर्म लग्न होतात, लव्ह मॅरेज सर्व होतात. आपण कधी बोलतो का त्यांना? नाही. आपली लायकी नसते. आपण आपली लायकी आपल्यापेक्षा खालच्या माणसावर दाखवतो. हा स्वभाव आहे आपला. आणि माझा भटका समाज, आदिवासी समाज, एक तर त्याला जाती धर्म पंथ माहीतच नसतं, आणि एखादी लव्ह मॅरेजची एखादी गोष्ट आपल्या गावाकडे घडू द्या, माणसं जगू देत नाही, त्या माणसाला जोडप्याला जगू देत नाही. म्हणजेच काय, हे श्रीमंत वर्गातील लोक ते जाती धर्म आणि पंथाच्या पल्याड जाऊन विचार करतात. आणि माझा गरीब समाज, भटका समाज, आदिवासी समाज, एक तर त्याला जाती धर्म पंथाचं काही घेणदेणच नसतं, पण त्याला माहीत असले तरी त्याला काही घेणदेण नसतं, ते त्याला माहीतच नसतं. मग यांच्यामध्ये काय लग्न होत नाही का? या टोळीचं त्या टोळीचं लग्न, त्या टोळीचं या टोळीचं लग्न, या जाती धर्म पंथ काही पडलेच नाही. भ्रांत आहे ती फक्त मला टिचभर पोटाची कळगी बांधण्यासाठी उद्योग करायचा आहे, विषय संपला. त्यांच्यामध्ये लग्न होत नाही का? होतं, सर्व होतं. म्हणजेच काय, एक तर वरच्या वर्गात, एक तर खालच्या वर्गात शांत आहे. पण जो माझा मधला समाज आहे, ज्याला जातीची शिकवण आहे, पंथाची शिकवण आहे, संप्रदायाची शिकवण आहे, धर्माची शिकवण आहे, तरी आपल्याकडे घडतात तर काय, भाऊ भावाच्या डोक्यात दगड घालतो प्रॉपर्टीसाठी. आपल्याकडे घडतात तर काय, ऑनर किलिंगच्या घटना. माझ्या पोरगी पळून गेली, माझ्या पोरीने माझं नाक काळं केलं, खलास. माझ्या पोराने माझं नाक काळं केलं, खलास. आपण हिंस्र जनावर आहोत की काय हेच कळत नाही. काहीतरी आपल्या बापाने आपल्या लेकरांना बापाच्या भूमिकेच्या पल्याड जाऊन समजून घेतलं का? काहीतरी लेकरांनी आपल्या बापाला आपल्या बापाच्या भूमिकेच्या पल्याड जाऊन समजून घेतलं का? इथं बोलतोय इंटरपर्सनल अंडरस्टँडिंग बद्दल बोलतोय. इंटरपर्सनल अंडरस्टँडिंग ही जर स्ट्रॉंग असेल ना, मला नाही वाटत अशा काही घटना घडतील म्हणून, अजिबातच नाही. अशा काही घटना घडतील म्हणून असं मला कदापि वाटत नाही. माफ करा, पण हे श्रीमंत वर्गातील लोक आहेत ना, मग ते कोणत्याही जाती धर्म आणि पंथाचे असो, ते कधी कधी ते त्यांच्या जाती धर्माचा कधी कधी खूप आव्हान करतात. त्यांनी असं आव्हानामुळे होतं काय, माझा मध्यमवर्गीय समाज त्यांचं अनुकरण करणार, त्यांना फॉलो करणार, त्यांचं अनुकरण करण्यात आयुष्य वेचतो. परिणामी गरिबीतच जीवन जगण्यास कारणीभूत ठरतो. कारण यद यद आचरते श्रेष्ठ तद तद यव इतरे जन. जसे धनिक लोक आचरण करतात तसंच बाकीचा समाज आचरण करत असतो. जसे वरिष्ठ वर्गातील लोक आचरण करतात तसंच बाकीचा समाज आचरण करत असतो. जसं पाहिलं ना, काही लोकांनी गरिबीतच राहावं, गरिबीतच जीवन जगावं, तसंच गलिच्छ जीवन जगावं, गरिबीतच जीवन जगावं, यासाठी असंख्य प्रयत्न केले जातात. कारण अधिराज्य गाजवण्याचा मार्ग मोकळा होतो. माझ्या तरुणाईला माझे संत तुकाराम महाराज कळकळीने सांगतात,
आपण आपला करावा विचार करावया पार भोसंदू. आपल्या आयुष्याची नौका जर दुसऱ्या टोकाला जर न्यायची असेल, तर आपणच आपला स्वतःचा विचार करावा, हेच संत तुकाराम महाराज सांगतात. परंतु तरीही सद परिस्थितीमध्ये माझ्या तरुणाईला काही समस्या प्रकर्षाने भेडसावतात. समस्या नंबर 1, सर्वच गोष्टीमध्ये पारंगतता आणण्याची इच्छा. माझी तरुणाई 1 डिग्री संपादन करते, त्याला वाटतं कमीच पडली. 2री डिग्री संपादन करतो, त्याला वाटते ही कमीच पडली. 3री डिग्री संपादन करतो, त्याला वाटतं ही कमीच पडली. चाललंय काय? म्हणजे गृहस्थी जीवन जगत आहे, त्यांच्यामध्ये काय वेगळं नाहीये. एखाद्या नटीने एखादा योगा करून दाखवला की मला योगाचा क्लास लावायचा आहे. एखाद्या नटीने एखादा डान्स करून दाखवला की मला डान्सचा क्लास लावायचा आहे. एखाद्या नटाने एखादा जिम वर्कआउट करून दाखवलं की मला जिमचा क्लास लावायचा आहे. एखाद्या नटाने एखादं तुंतुनं वाजून दाखवलं किंवा पिप्पानी वाजून दाखवलं की मला पिप्पानीचा क्लास लावायचा आहे. वेगळं काही नाही. आपण सर्व काही असताना, सर्व काही ठीक असताना, सर्व काही आलवेल असताना आपण हव्यासरूपी जीवन जगतोय का? माझ्या मूळ मुद्द्यावर येतोय. सर्वच गोष्टीमध्ये पारंगतता आणण्याची इच्छा का? समस्या नंबर 2, सद परिस्थितीमध्ये माझी तरुणाई आपल्या ध्येय धोरणापेक्षा सिस्टमकडे जास्त पाहायला लागलेली आहे. मग हा बदलत्या समाजाचा ट्रेंड आहे की आपल्यावर आपल्या समाजाने आणलेली वेळ आहे? विचार व्हायला हवा. दिल्लीपासून गल्लीपर्यंत वाढलेल्या दंगली आणि दिल्लीपासून गल्लीपर्यंत वाढलेले मोर्चे, आंदोलन, काय वाटतं? कारण खूप मोठे. माझ्या मते एक कारण सांगतो, निव्वळ गरिबी म्हणजे कसे, जी गरिबी दिसतेही, जाणवतेही आणि एका खुनशी वृत्तीनं जगायलाही शिकवते. निव्वळ गरिबी. खूपच गंभीर विषयांना मी स्पर्श केला. तुम्हाला एका काल्पनिक जगात घेऊन जातो. एका काल्पनिक जगात घेऊन जातो. शब्दांचा वर्षाव होतोय प्रयत्न असू द्या, लक्ष असू द्या. या जन्मावर या जगण्यावर श्रद्धा प्रेम करावे. नदीच्या काठी सजनासाठी गाणे गातोच रावे. या जन्मावर या जगण्यावर श्रद्धा प्रेम करावे. किती बरं वाटतं. नदीचा काठ आहे, सजनी बसली आहे, सजनाची वाट पाहत आहे. देर इज निपेंद्र, हवी तसा थंड असा गारवा आहे. पक्षी गिरट्या घालतायत, पाण्याचा खळखळाट होत आहे. किती निवांत, शांत आणि शांत वाटत. किती बरं वाटत. आता आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये तुमच्या आजूबाजूला, माझ्या आजूबाजूला घडणारे ज्वलंत सामाजिक प्रश्न, जसे बेरोजगारी असेल, सांस्कृतिक हल्ला असेल, शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतील, इत्यादी, महिलांचे अत्याचार असतील, महिलावर केले जाणारे अत्याचार असतील, या सर्व काही गोष्टींना, या सर्व काही सामाजिक प्रश्नांना मी समजून आणि उमजून घ्यायला कमी पडतोय का? होय. मीच नव्हे तर माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येक जण कमी पडतोय. ते कसं? सरकार म्हणजे कोण हो? तुम्ही आणि आपण सर्वांनी निवडून दिलेले आमदार, तुम्ही आणि आपण सर्वांनी निवडून दिलेले खासदार म्हणजे सरकार का? मुळीच नाही. सरकार म्हणजे मी स्वतः एक सरकार आहे, या भावनेतून, या दृष्टिकोनातून जग पाहणं म्हणजे सरकार. आता या भावनेतून, या दृष्टिकोनातून जग जर पाहायचं असेल तर आपल्या 3 गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. 1, आपली जागरूकता. 2, आपली हव्यासी वृत्ती, अवेअरनेस, ॲटिट्यूड. आणि 3, आपला आळशीपणा, लेझीनेस. या 3 गोष्टीच का? तर तुमच्या आजूबाजूला, माझ्या आजूबाजूला घडणारे ज्वलंत सामाजिक प्रश्न या 3 गोष्टींशी घनिष्ठ संबंधित आहेत. म्हणून या 3 गोष्टी. 1, आपली जागरूकता ही विविध अंगाने सांगता येते. स्वतःच्या बाबतीमध्ये असेल सेल्फ अवेअरनेस, आरोग्याच्या बाबतीमध्ये असेल हेल्थ अवेअरनेस, सामाजिक दृष्टिकोनातून असेल सोशल अवेअरनेस, राजकीय दृष्टिकोनातून असेल पॉलिटिकल अवेअरनेस. ही अवेअरनेस ही वेगवेगळ्या अंगाने सांगता येते. 2, आपली हव्यासी वृत्ती आणि 3, आपला आळशीपणा. या 3 गोष्टींचे गणित आहे. ज्यावेळेस आपल्या अंगातील अवेअरनेस वाढते, त्यावेळेस आपल्या अंगातील ह्या दोन्ही गोष्टी कमी होत जातात. एकतर हव्यासी वृत्ती आणि आळशीपणा कमी झाला असतो. पण ज्यावेळेस आपल्या अंगातील अवेअरनेसच कमी होते, त्यावेळेस आपल्या अंगातील या दोन्ही वृत्ती वाढलेल्या असतात. एक उदाहरण सांगतो. एखादा अधिकारी टेबलाखालून पैसे घेतो.
ब्लॅक मनी. एखादा अधिकारी टेबलाकडून पैसे घेतो म्हणजेच काय, त्या अधिकाऱ्याच्या अंगात आळशीपणा आणि हव्यासी वृत्ती वाढलेली. हव्यासी वृत्ती वाढली म्हणजेच काय, सोबतील आळशीपणा वाढलेला असणार. म्हणजेच काय, या अधिकाऱ्याची जागरूकता ही गोठलेली आहे. जागरूकता ही गोठलेली आहे. म्हणजे म्हणतात ना, कर्तव्यशून्य अधिकारी, खुर्च्या गरम करणारे अधिकारी, या अशा अधिकाऱ्यामुळे माझी नोकरशाही रेंगाळलेली आहे. आणि अशा अधिकाऱ्यापेक्षा एखादा अडाणी माणूस आहे, अडाणी माणूस, निव्वळ अडाणी माणूस आहे, लिहिता वाचता येत नाही, परंतु लोकांकडून ऐकून 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 कानावर ऐकून ऐकून जागरूक आहे. तो अडाणी माणूसही या पदावर असलेल्या अधिकाऱ्यापेक्षा सरस ठरतो, सरस ठरतो. दुसरं उदाहरण सांगू. शेतकरी आत्महत्या का करतो? शेतकरी आत्महत्या का करतो? 1, पीक पाणी नाही. 2, कर्ज पाणी झालं. 3, मुलगी लग्नाला आलेली आहे, नवऱ्या मुलानं पसंत केली आहे, परंतु मागणी करतायत. कसं आहे, मुलीचा विषय हा शेतकरी कुटुंबामध्ये खूप जड मानला जातो. सर कॉमनली असंही म्हटलं जातं, मुलगी म्हणजे दुसऱ्या घरची देण. पण कसं आहे, बायका माणसं वेगळं, बाई माणसं रडून मोकळा होतात. पुरुषांना रडता येत नाही. मुलीला जर जन्म दिला असेल बापाने, तर तिच्या फार लग्नापर्यंत तजवीज करावी लागते. तिच्या आपला चिंतासाठी बाहेर भेसावत असते, खात असते. 4, मुलीचा विषय. 3, मुलीचा विषय. 4, आपल्या सिस्टम जगू देत नाही. म्हणजे काय, 5 रुपये किलोचे कांदे जर 10 रुपये किंवा 20 रुपये किलोने झाले, तर आपल्याच आजूबाजूचे लोक, विविध पक्षांचे कार्यकर्ते, मग ते कोणत्याही पक्षाचे असते, आज जे सत्तेत होते ते विरोधात आहेत, जे विरोधात होते ते सत्तेत आहे, बरोबर. कोणते? मग आपल्याच घरात ताट्या, वाट्या, चमचे, पोळपट, बेलणं घेऊन रस्त्यावर उतरतात. का? महागाई वाढली, महागाई वाढली, महागाई वाढली. परिणामी सत्तेत असलेल्या सरकारी मंडळींना यावरती कंट्रोल आणावं लागतं, कंट्रोल आणावं लागतं, किंवा अतिरिक्त साठेबाजी करावी लागते, किंवा अतिरिक्त साठेबाजी करावी लागते. म्हणजेच काय, शेतकऱ्यांना सिस्टम जगू देत नाही. ही झाली नाण्याची एक बाजू. आता नाण्याची दुसरी बाजू आहे. 1, माझा शेतकरी बंधू हा रटाळपणे शेती करत नसतो. माझा शेतकरी बंधू हा रटाळपणे शेती करताना दिसतो, रटाळपणे शेती करताना दिसतो. पाऊस पडला तर पेरायचं, नाही तर नाही पेरायचं. मशागत केली तर करायची, नाही तर नाही करायची. शेतामध्ये वर्षाकाठी किती गेले आणि किती त्याच्यामध्ये किती उत्पन्न आलं, त्याचा काही लेखोदोखत नसतो. असं लिहून ठेवणं ही खूप छोटी गोष्ट आहे आयुष्यामध्ये, पण खूप काही शिकवून जाते बरं का, खूप काही शिकवून जाते. 2, हा शेतकरी बंधू आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर येताना दिसत नाही. हव्या तेवढ्या प्रमाणात कम्फर्ट झोनच्या बाहेर येताना दिसत नाही. एखाद्या शेतकऱ्याने एकरी जर 5 लाखाचं उत्पन्न घेतलं आणि मला एकरी जर 2 लाखाचं उत्पन्न झालं, तर मी त्या 5 लाख घेतलेल्या उत्पन्न घेतलेल्या शेतकऱ्याकडे जावं, कोणतं पीक घेतलं, कसं घेतलं, कसा मार्केटला भाव मिळवून घेतला, कशी प्लॅनिंग केली, हे विचारावं. त्याने घेतलं म्हणून मला घ्यायचं का नाही, ती त्याच्यापेक्षाही मी चांगल्या प्रकारे घेऊ शकतो का, एवढंच काय त्याची मार्केटिंग करू शकतो का, त्याचाही विचार व्हायला हवा. ते नाही तर दुसरं एखादं पीक. कम्फर्ट झोनच्या बाहेरून विचार करताना हवे तेवढ्या प्रमाणात दिसत नाही. 3, माझा शेतकरी बंधू नाविन्याचा शोध घेताना दिसत नाही. अशा काही रानभाज्या, फळभाज्या आहेत, त्या 20-25 वर्षापूर्वी मार्केटला होत्या, मिळत होत्या, आता मिळतच नाही. समजा तुटुलीची भाजी मला खूप आवडते, तुटुलीची भाजी, तुटुली, पण मार्केटला मिळतच नाही. ब्रोकोली ही चांगली भाजी आहे, न्यूट्रिशनली रिच आहे, ती एकट्या दुकट्या शहर ठिकाणीच का मिळावी? माझ्या आठवडी बाजारामध्ये, माझ्या गावाच्या बाजारामध्ये, आठवडी बाजारामध्ये, माझ्या तालुक्याच्या बाजारामध्ये का मिळू नये? का ती आपण उपलब्ध करावी असं वाटत नाही? तुमच्यापैकी एखादा म्हणू शकतो, मी उपलब्ध करायला तयार आहे, परंतु काय, लोक घेत नाही. म्हणजेच काय, त्या भाजीबद्दल जागरूकता नाही. मग जागरूकता वाढवण्यासाठी काही प्रोग्राम करता येतील का, काही कॅम्पेन करता येतील का, याचाही विचार व्हायला हवा. परंतु हे एकट्या दुकट्याचं काम नाही. यासाठी तुमच्याकडे, तुमच्या गावाकडेच तुमची युनिटी असायला हवी, प्रत्येक तालुक्याकडेच तुमची युनिटी असायला हवी, प्रत्येक जिल्ह्याकडेच तुमची युनिटी असायला हवी, असायलाच हवी. आजकाल तुमच्याकडे मोबाईल आहे, हो, सगळं काय होऊ शकतं. मग इथं असं म्हणू नका, मी BJPचा शेतकरी आहे, मी राष्ट्रवादीचा शेतकरी आहे, मी काँग्रेसचा शेतकरी आहे, असे बावळट विचार कदापि मनात आणू नका. शेती कसणं हाच माझा धर्म आहे, शेती कसणं हाच माझा पंथ आहे, शेती कसणं हीच माझी जात आहे, आणि शेती कसणं हाच माझा संप्रदाय आहे. याच विचाराने चालायला शिकलंच पाहिजे, चाललंच पाहिजे. चाललं तरच ठीक आहे, अन्यथा फक्त त्याच्या पलीकडे दुसरा पर्याय राहत नाही राहत. एकीनेच शिकलं पाहिजे. 4, केंद्राच्या कायदेमंडळात आणि राज्याच्या कायदेमंडळात काय चाललंय, बहुतेक शेतकऱ्यांना काहीच माहितीच नाही, काही देणं घेणंच नसल्यासारखं.
का? स्वतःहून कुणीतरी तुमचा विचार करेल असे दिवस संपलेले आहेत. स्वतःहून कुणीतरी तुमचा विचार करेल असे दिवस संपलेले आहेत. तुम्ही तुमच्या हक्कासाठी मागायला शिकलंच पाहिजे. तुम्ही तुमच्या हक्कासाठी मागायला शिकलंच पाहिजे. सरकारवरती अंकुश ठेवायला शिकलंच पाहिजे. ही काळाची गरज आहे. शिकलंच पाहिजे. सरकारवरती अंकुश ठेवायला शिकलंच पाहिजे. असो, ही झाली नाण्याची दुसरी बाजू. नाण्याची एक बाजू सांगितली, नाण्याची दुसरी बाजू सांगितली. परंतु या नाण्याचा एक मोठा प्रॉब्लेम आहे. काय? आपली लोकसंख्या वाढ. आर ट्रिमेंडसली इन्क्रीजिंग पॉप्युलेशन इज अवर बिग इश्यू. दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळ्यांना माहिती. पण काय, कुणी काय बोलणार नाही, चालणार नाही. चालतंय चलू द्या. चलू द्या. याच सिद्धांतावर चालतं. कुणाच्या बोलणार नाही, चालणार नाही, काय नाही. माफ करा, आदरणीय शरद पवार सर असतील किंवा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे सर असतील, माफ करा, पण का नाही या लोकांनी अट्टहास केला की मला नवसाला दिवाच पाहिजे म्हणून? का नाही अट्टहास केला? काही गोष्टी असतात त्या समाजाने स्वतःहून समजून आणि उमजून घ्यायच्या असतात. परंतु त्या समजून आणि उमजून घेण्याइतपत माझा समाज जागरूक आहे काय? असे प्रॉब्लेम इज वुमेन लिव्ह इन सबजेक्शन टू मेन. दॅट्स इट. असो, असे पैसा नसेल ना तर समाजामध्ये काही स्थानही मिळत नाही, किंमतही मिळत नाही, अजिबात मिळत नाही. फुकटचा कोणी चहाही पाजत नाही हो. आज जर तुम्हाला कोणीतरी चहा पाजला तर उद्या तुम्ही त्याला पाजाल अशी अपेक्षा असते. मग आपण म्हणू लागतो आमची गरिबी आहे, मी गरीब आहे. सर पाहिलं ना, मी गरीब आहे स्वतःहून एक गुन्हा समजायला. मी स्वतः एक गरीब आहे ही स्वतःहून एक गुन्हा समजायला हवा. कसे गरिबी आली की तर आज्ञा आलं म्हणतात, तसं नाही. पॉवर्टी इज इक्वल टू इलिटरसी म्हणता येत नाही, लो लिटरसी म्हणता येईल. असं थोडंसं विस्कटून सांगतो. माझ्या खिशात पैसा नाही हा माझा मूळ विचार. गरिबी काय असते? माझ्या खिशात माझा पैसा नाही हा माझा मूळ विचार. त्याच्या पुढे काय होतं? तो माणूस स्वतःला समजू लागतो मी गरीब आहे आणि दुसऱ्यांना सांगूही लागतो आमची गरिबी आहे. त्याच्या पुढे काय होतं? स्वतःचं सामर्थ्य आणि आत्मविश्वासाला तडा जातो. त्याच्या पुढे काय होतं? जगण्याची नाउमेद वाढते. त्याच्या पुढे काय होतं? माणूस इन्फिरियोरिटी कॉम्प्लेक्समध्ये जाऊ लागतो. स्वतःचं कमीपण दिसायला लागतं. समाजामध्ये काही स्थानच नाही असंही वाटू लागतं. माझा जन्मच कशासाठी उगीच झाला असंही वाटू लागतं. त्याच्या पुढे काय होतं? माणूस आहारी जातो. दारू, गांजा, चरस. आणि या स्टेजला आलेल्या माणसावरती त्याच्या आजूबाजूचा समाज आहे ना त्याला जगू देत नाही हो. त्याच्यावरती रुबाब दाखवण्याचा प्रयत्न करत असतो, डॉमिनन्स. तसं पाहिजे आपली सिस्टम आहे अशाच माणसावरती रुबाब दाखवण्याचा प्रयत्न करत असते. आपली सिस्टम आहे. कारण का आवाज दबलेला असतो. तसं पाहिजे ना, एखाद्यावरती रुबाब दाखवणं, डॉमिनन्स दाखवणं ही समाजाला लागलेली कीड आहे. त्याच्या पुढे काय होतं? मग तू मोठा, मग मी लहानच, तू वरिष्ठ, मग मी कनिष्ठच, याचा मूळ गाभा तयार होतो. कसं आहे, पैसा सर्व काही बोलतो आणि पैसा सर्व काही घडवून आणतो. जसं पैशाशिवाय किंमत नाही तसंच जागरूकतेशिवाय आयुष्य सुकर नाही. हे सत्य, कटू सत्य समजायलाच हवं. समजा आपली जागरूकता वाढली. जागरूकता म्हणजे विविध अंगांनी अवेअरनेस. समजा आपली जागरूकता वाढली म्हणजेच काय? आपली एकी वाढली. म्हणजेच काय? बदल होणार आहे. बदल निश्चित आहे. मग तो सामाजिक असेल, वैचारिक असेल अथवा राजकीय, बदल होणार निश्चित आहे. कसं आहे, हा समाज असाच का आहे? ही सिस्टम अशीच का आहे? हे रेंगाळलेली न्यायव्यवस्था अशीच का आहे? रेंगाळलेल्या न्यायव्यवस्थेवर पर्सनल लिबर्टी नावाचा शिक्का मारून ती चालणं गैर काय? असो, ही सिस्टम अशीच का आहे? हा समाज असाच का आहे? त्यापेक्षा मी कसा आहे हे कळणं आणि समजणं महत्वाचं. तसेच मी स्वतः एक सरकार आहे या भावनेतून, या दृष्टिकोनातून जग पाहायला शिकावं, चालायला शिकावं. तसेच माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येक बांधवाने समाजातील प्रत्येक घटकाला एक नैतिक आधार म्हणून, एक आपलंच म्हणून पाहावं, एवढीच एक माफक अपेक्षा. बघा जमतंय का? माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येक सरपंच असतील,
उपसरपंच असतील, ग्रामसभा सदस्य असतील, या सर्वांनी सतत नाविन्याच्या शोधात असलं पाहिजे. नाविन्य म्हणजेच काय? अवेअरनेस विविध अंगांनी असलेली अवेअरनेस यावरती सातत्यानं भर दिला पाहिजे. हे कसं वाढवता येईल? एकदा अवेअरनेस आली म्हणजे सगळं काही झालं अशातला भाग होत नाही. सातत्यानं भर दिला गेला पाहिजे. मी असं म्हणत नाही की नाविन्याचे वारे महाराष्ट्रातून वाहिलेच नाही, परंतु हे नाविन्याचे जर वारे माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येक गावागावातून अजून पटीने जर गावागावातून वाहत राहिले तर माझा महाराष्ट्र अजून 2 पावलं पुढे गेल्याशिवाय राहणार नाही, हे मी ठामपणे सांगतो आणि इथंच थांबतो.